हे मॅच 1 ओव्हरची चालू करा लवकर. 2 ओव्हरची असेल चालू करा लवकर. विलंब झाला तर 1 ओव्हरची होईल. हे ज्यांनी ज्यांनी बाहेर खुर्च्या नेल्या त्यांनी आणून द्या रे इकडे. चला जाऊया मॅच कडे. सलामीची जोडी मैदानात दिलीप आणि निलेश आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जितेश. 2 ओव्हरची मॅच आहे. 10 मिनिटात संपवायची. पहिल्याच बॉल वरती आक्रमकता सादर केल्याने इथे फलंदाज होईल बाद. जितेशने पहिल्याच बॉलवरती आक्रमकता सादर केली. पहिलाच विकेट. आणखी एक हवाई हल्ला आणि उलट्या दिशेत जाईल. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2. बॅक टू डग आउट. प्रभाकरच्या पारीचा अंत. शॉर्ट पिच बॉल आणि त्याच्यावरती मात्र सिंगल पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतोय सिंगलच्या मदतीने धावत संख्येचा श्री गणेशा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच बॉल होता. सिंगल पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला फटका यावेळी, परंतु बॉल हवेत आगे. प्रयत्न केले गेले नाहीत. मी तर म्हणेल प्रयत्नांच्या अंती परमेश्वर पाहायचा होता, परंतु इथे असं वाटलं होतं की बॉल आउट ऑफ दी पार्ट होईल खेळाडूला. फिल्डर मात्र त्या गर्त छागेत होता आणि शेवटच्या क्षणी बॉलच्या पर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि तिथे झेल ड्रॉप झालाय. फार मोठी संधी होती. इथे मात्र ज्याला जीवदान दिलंय तो फलंदाज आपण पाहतोय निलेश. कारण याच निलेशने आतापर्यंत सावरून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी जर पाहायला गेलं तर सलामीला गेले होते. नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळाले होते, परंतु आता जशी स्ट्राईक रोटेट झाली तसा प्रकार मैदानात आपण पाहतोय. जितेश गोलंदाजीला आहे. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. डॉट बॉलची संगता केली आहे. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ होत आहे. समाप्ती पथावरती आलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती टोटल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे 2 विकेटचं नुकसान आणि 5 धावा.
गोलंदाजी मार्क वरती सांघिक कोट्याचं दुसरं षटक घेऊन आलेला सूरज आपण पाहतोय, यावेळी सिंगल पाहतोय. 5 धावा पहिल्या षटकात आल्यात. षटकार हॅट्रिक जर ठोकले शिलारवाडी टीमने तर सागर रसाल यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. परंतु या ठिकाणी मात्र आलाय पहिला षटकार मी म्हणेल. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय टोटल पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत या ठिकाणी 12 या आकड्यावरती. आणि दिनेश कांबळे यांच्याकडून विकेटसाठी 200 रुपयांचे कॅश प्राइज. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. षटकार आलाय. शिलारवाडी टीमच्या गोत्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे, परंतु आणखी 2 आले तर 500 रुपये सुद्धा कॅश प्राइज असेल सागरजी रसाल यांच्याकडून. आणि आता प्रत्येक प्रेक्षकाची मनोमनी इच्छा हीच असेल की 500 रुपयांचं कॅश प्राइज निलेशच्या खिशामध्ये जावं. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. मागचा सामना पाहिला होता शिलारवाडीच्या विरोधात, तो मात्र शिवशक्ती कडावचा. आणि विक्रांतने केलेली चुकी, जे 2 षटकार विक्रांतला लगावले गेले होते तेच पराभवाचे कारण ठरलेत. आणि या ठिकाणी आता प्रेशर क्रिएट व्हायला सुरुवात झाली आहे, ती मात्र ब्रदर्स इलेव्हन धोत्रे टीमवरती, घरेलू मैदानावरती. अगदी शिलारवाडी टीम ज्याला आयोजकांनी आज खरं म्हणायला गेलं तर वाईल्ड कार्ड एंट्री जी म्हटली जाते ती दिली गेली आहे. इथे मात्र सिंगल पाहायला मिळत होती, पैकी चुकली आणि दुसरी सुद्धा कन्वर्ट झाली आहे. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचली आहे ते अद्याप पर्यंत 20 या आकड्यावरती. जे करायचं नाही ते करून बसलेत धोत्रेकर. आता सध्या या परीक्षेला सामोरं जावं लागतंय. सूरज हा गोलंदाज. इथे मात्र फलंदाज होईल बाद. सिंगल पाहतोय, सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 21 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. चला बॅटर. जबरदस्त कामगिरी निलेशच्या माध्यमातून. काय बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते. पुलरलेत आणि यावेळी काय केलं रोहनने, अगदी फटका जोरात खेळायचा होता. एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, तिसरीसाठी या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. आणि इथे 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद असेल. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली. अगदी 23 धावा आणि विजयासाठी आता करायच्या आहेत 24 धावा त्या ब्रदर्स इलेव्हन धोत्रे टीमला. विसरून चालणार नाही मित्रांनो. शिलारवाडीच्या विरोधात शिवशक्ती कडाव टीमच्या धावा होत्या त्या 26, त्या सुद्धा शिलारवाडी टीमने रोखल्या होत्या. परंतु आता शिलारवाडी टीमच्या धावा आहेत त्या मात्र 24. परंतु तिथे होती 3 षटके आणि इथे आहेत 2 षटके. हे विसरून चालणार नाही. फार मोठं समीकरण आता मैदानात येतं.
दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्व आयोजक कमलाकरजी रसाल यांचं पुनश्च मैदानावरती आगमन झालंय। अगदी दिमागदार ही स्पर्धा। चला सागरजी रसाल यांच्याकडून फटाक्याची माल वाजवायला सुरुवात केली आहे। त्यांनी आता येणाऱ्या पारितोषिकाला एक आमंत्रण दिलंय। विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपये, म्हणजे दोन्ही संघांसाठी संधी निर्माण केली गेली आहे। पाहूया काय घडतंय मैदानात। चला चेंज द गेम वंजारपाडा आपली उपस्थिती नोंदवा आपण। चेंज द गेम वंजारपाडा संकेत बाबरे। पहिल्याच बॉलवरती आक्रमकता सादर करण्याचा प्रयत्न होता, मात्र निलेश या बॅटरचा सिंगल पाहतोय आपण। श्री गणेश धाबा संख्येचा स्वतःचं वैयक्तिक खातं त्याने या ठिकाणी उघडलंय। चांगला फटका होता सनी या बॅटरचा मगाचा सामना ज्याने आपल्या जीवावरती जिंकला होता। खरं म्हणायला गेलं तर अगदी प्रतिस्पर्धी संघाला परास्त केलं होतं। समोर होता स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरवली टीम। शेवटच्या क्षणी मात्र अगदी अचूक फटकेबाजी, दुहेरी धाबांचा कॉन्सन्ट्रेट, इथे मात्र अगदी आपण पाहतो या ठिकाणी सिंगल पाहायला मिळतीये। प्रयत्न चांगला केला गेला होता। सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केला जात आहे। अगदी आपण पाहतोय निलेश आणि त्याच्या समवेत सनी हा बॅटर आहे। हा चांगला बॉल इथे आलाय डॉटच्या मदतीने आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, पहिल्या षटकातील शेवटचा बॉल। हवाई हल्ला चढवला, आता इथे कोणतीही चुकी नाहीये, परतावं लागेल ते मात्र किरण या बॅटरला। पहिल्या विकेटचं पतन आणि षटक क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। समाप्ती पथावरती आलाय आणि 4 धावा या धावफलकावरती आहेत। येणारे 6 बॉल आणि आता 20 धाव संख्येची आवश्यकता आहे। हवाई हल्ला चढवला आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात। 1 मोर विकेट डाऊन। जबरदस्त आक्रमकता, सनीच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय। मगाशी उमरोलीच्या विरोधात किंग मेकर म्हणून ठरला होता। 1 मॅन आर्मीची बॅटिंग। निलेशच्या पारेचा इथे अंत आपल्याला पहिल्याच झटक्यात पाहायला मिळाला। तदनंतर सनी ही सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय। तदनंतर 1 डाऊन वरती जितेश आपण अनुभवलाय आणि तदनंतर आता किरण ची वर्णी मात्र
षटकार हॅट्रिक जर किरणने ठोकले तर सागर रसाल यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक. खरं म्हणायला गेलं तर सागर रसाल यांच्या 1000च्या पारितोषिकाकडे पाहावं नाही लागणार. तर मी तर म्हणेल ही षटकार जर आली हॅट्रिक तर अगदी ब्रदर्स 11 धोत्रे खुशीत गाजरं खाईल. इथे किरणला परतावं लागेल. चेंज द गेम वंजारपाडा. चला या आपण त्वरित या. संकेत बाबरे, करण, वैयक्तिक 11 नावं घेणार नाही मी, लवकर या. यस, पहिल्या दिवसाचा इतिहास सुद्धा वेगळा आहे अजिंक्य सर. आपण पाहिलाय ना पहिल्या दिवसाचा इतिहास. मेचकरवाडी टीम, तिला सुद्धा वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि तीच मेचकरवाडी टीम आज मला वाटते अंतिम सामन्यात जाऊन पोहोचली. आजही तशी सुरुवात. जरा आता आमच्या आयोजकांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे वातावरण क्रिएट झालंय. गणेश कांबरे यांची मेहनत, त्याच्यानंतर आमचे कमलाकरजी रसाल आता खुशीत आहेत सध्या की स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आहे. औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये आपण पाहतोय. अगदी जे षटकार आले होते ते महागडे ठरले आहेत आणि त्याच षटकारांची रणनीती ते प्रेशर क्रिएट झालं ते ब्रदर्स 11 धोत्रे टीमवरती. आणि आता शिलारवाडी टीम, पहिल्या दिवशी वाईल्ड कार्ड एंट्री मेचकरवाडी टीम, आज शेवटच्या दिवशी शिलारवाडी टीम वाईल्ड कार्ड एंट्री आणि मेचकरवाडी टीम पोचले अगदी अंतिम सामन्यामध्ये. परंतु आता यामध्ये सामना एकीकडे आपण पाहतोय चेंज द गेम वंजारपाडा आणि त्याच्या विरोधात शिलारवाडी टीम, या दोन संघादरम्यान सामना होईल. अगदी दोघांना विनंती, चला शिलारवाडी टीम जल्लोष नंतर करा प्लीज, आपण टॉस साठी या, डोंट वेस्ट टाइम. या ठिकाणी विनंती करेल आमचे पंचायत समिती पात्रज विभागाचे उपाध्यक्ष कमलाकरजी रसाल आणि या स्पर्धेचे आयोजक आपल्या शुभ हस्ते या